पहा मंडळी, लसण लावलेला, लसणामध्ये अशी मोहरीची झाडं अशी भरपूर आलेली आहेत. तर म्हणलं चला, मला आता ही झाडं मोहरीची काढून याच्यामध्ये लसणामध्ये मी राख साठवलेली चुलीतली, ती राख टाकायची. राख टाकल्यानं काय होतं, याला लसूण चांगला पोकते, एवढ्याला कांदा होतो. तर त्या म्हणलं, त्या अगोदर हे म्हणलं कसं निर्मळ करावं म्हणलं. त्याच्यात बाकीचे काय काय झाडं आहेत आणि हे मोहरीची झाडं. तर हे मोहरीची झाडं मी काढून फेकून नाही देणार. तर याच्या काय करायचं, पानाची भाजी करायची, या मोहरीच्या पानाची. आणि मंडळी, तुम्ही एकदा अवश्य या मोहरीच्या पानाची भाजी करून बघा. तर हे एवढे आरोग्यासाठी चांगले. तर हे पानाची भाजी करून खाल्ली ना, तर आपला कसलाही शरीरातला वात कमी होतो. इतकं आयुर्वेदिक हे औषध आहे हे. तर मी याची भाजी बनवणार. आपण मेथीची भाजी कशी बनवतो ना, तशी ह्या मोहरीच्या पानाची भाजी बनवायची. तर पहा, मी आता अशी, ह्या बघा किती मस्त अशी कवळी तेल भाजी आहे. चला आता ते पूर्ण पहा, हे मोहरीच्या पानाची भाजी काढली. आता ही छानपैकी मस्त पाण्यानं धुवून काढायची. पहा, तांदूळ कुंजराची पण भाजी काढली. तर इथं पहा, मी चुक्याच्या बनमध्ये खोशे घातलेले. पाहि चुक्याची, हे बघा चुका पण उगवला हे. आणि थोडीशी कोथिंबिरीची घातली होती हे पहा, चुका भरपूर असा चुका उगवला हे. चला आता ह्या दोन भाज्या धुवून काढायच्या चांगल्या. मंडळी, आता नाही का, थोडी तांदूळ कुंजराची भाजी निघालेली आहे लसणाच्या बॅरेलमध्ये, आणि थोडीशी मोहरीची निघालेली आहे. तर मी काय करणार आहे, आता या दोन्ही भाज्या थोड्या थोड्या करेन. मी दोन्ही भाज्या मिक्स करणार आहे मस्त मुगाची डाळ टाकून. आणि मुगाची डाळ टाकता नुसती अशी खालीवरी केली मेथीच्या भाजीने तरी छान लागते. पण मी या दोन्ही मिक्स करणार आहे. चला तर मग याला धुवून काढायची, मस्त आयुर्वेदिक भाजी बनवायची. तर पाहायला 2 मिनिटं पाण्यात टाकली मस्त. पहा मंडळी, आता आम्ही खाली आलो गच्चीवरून. तर पहा, वरून अशी झाडं दिसतात. पहा पहा, मस्त फुलं आलीत गुलाबाला, शेवंतीला, अष्टोरला. पूर्ण माझ्या गच्चीवरच्या कुंड्या आहे पहा गुलाब. स्वच्छ भाजी धुवून झाली. हा मंडळी, आता हे मोहरीच्या पानाची भाजी आणि तांदूळ कुंजराची भाजी पण मस्तपैकी धुवून झालेली, निथळायला ठेवलेली. तर पहा, भाजी काढता काढता लसणामधली तर पहा लसण पण आला थोडासा भाजीसोबत. ह्या पहा असा इतका लसण झालेला माझ्या गच्चीवर लावलेला. तर पहा इतका लसण आला. तर आता हे नंतर लावायला गेलं, हे का उगवणार नाही. तर म्हणून जाऊ दे, याचे तुकडे करून लसणसोबत चांगला कुटून हे पण या भाजीला टाकता येते, मस्त वास येते भाजीला. तर पाहता मस्त धुवून काढलेले. आता थोडीशी निथळ्याच्या नंतर ह्याला मस्त स्वच्छ निवडून काढायची. पहा, या भाज्या एवढ्या आयुर्वेदिक आहेत. आता या भाजीला कुठलं खत नाही, पाणी नाही, काय नाही. मस्त आपल्या लावलेल्या नुसत्या मातीवर आपल्या शेणखताची पावडर टाकली होती. बाकी तुमचं रासायनिक खत नाही, काय नाही. पण पहा किती ताजी ताजी भाजी आलेल्या मोहरीच्या पानाची. तर पहा, आणि ही भाजी एवढी भारी आहे की आपला कसलाही शरीरातला वात कमी करते ही मोहरीच्या पानाची भाजी. तर खाल्लेली खूप चांगली असते आपल्या आरोग्यासाठी. तर चला, आता ही निथळ्याच्या नंतर या निवडून घ्यायची. आणि निवडच्या नंतर पुन्हा मी 1-2 पाण्यानं आणखीन हिला धुणार आहे स्वच्छ. ती नाही का, पालेभाज्या अशा कट केल्याच्या नंतर कधी धुवायच्या नाही, कारण ह्याच्यातलं जीवनसत्व कमी होतं. याच्यातले जे घटक असतात ते. तर कधी नाही का, अगदी स्वच्छ धुवायच्या नंतर निवडायच्या. तर मी याचे काय करणार आहे, असे पानं तोडल्याच्या नंतर धुणार आहे. आणि नंतर मग कट करणार आहे. कट केल्याच्या नंतर धुणार नाही, कारण आता हे बुडं आहेत ना, आता कुठं मोठं थोडंसं राहिले असेल घाण माती, म्हणून मी अशी बुडके असे तोडून हे पाशी अशी तोडल्याच्या नंतर अशी एकदम अशी तोडून व्यवस्थित केलं. नंतर एकदा पाण्यातून काढून नंतर कट नितळायच्या नंतर ह्याचे चांगले हे बुडं असे कट केले. हे पाय बुडं काढून टाकले. आणि काढल्याच्या नंतर पुन्हा एकदा चांगले स्वच्छ धुतले. आणि आता निथळायला ठेवलेले. आणि हे पातीचे पात पण आहे थोडी, हे पण धुतली. आणि तांदूळ कुंजराची भाजी ना, हे पण धुवून स्वच्छ करून व्यवस्थित करून ठेवलेली. आता ही काय करायची, थोडीशी कट करायची बारीक बारीक आणि नंतर करायची. यात तुम्ही मुगाची डाळ टाकून केली तरी चालते, मुगा डाळ न टाकता अशीच खालीवरी करून खाल्ली तरी चालते. तिखट टाका, पुन्हा मिठाची करा, कशी करा, एकदम अशी भारी लागते भाजी.
तर पहा पूर्ण भाजी निथळली आणि निथळल्याच्या नंतर ह्या पहा मी अशी कट केलेली पहा अशी. तर पूर्ण आता ही भाजी पण कट करून घेणार, तांदूळ कुंदराची पण थोडीशी कट करणार. आणि या काड्या नाही का एकदम अशा कवळ्या कवळ्या येतात, त्या पहा अशा बारीक कट करायच्या. तर पहा हे पण भाजी कट झाली मोहरीच्या पानाची, आणि तांदूळ कुंदराची पण भाजी कट केली, आणि लसणाची पात थोडीशी आली होती ना याच्यासोबत उबडताना, तर आपण हे पण कट करून याच्यातच टाकली. तर चला आता मस्तपैकी याची भाजी बनवत. भाजी छानपैकी निथळलेली आहे. आता मी त्यासाठी हिरवी मिरचीची बनवणार आहे, लाल तिखटाची पण बनवू शकता. तर त्यासाठी मी काय केलेले आहेत 7-8 मिरच्या घेतलेल्या हिरव्या. तर सपक तिखटनुसार घ्यायच्या आपल्या आपल्या आवडीनुसार. तर मी 5-6 लसण पाकळ्या घेतलेल्या सोलून, आणि हा खलबत्ता धुवून कोरडा करून मी अगोदरच ठेवला होता. थोडंसं मी जिरं घालणार आहे, आणखी टेस्ट येते छान भाजीला. त्याचं कसं जास्त ठेचा बारीक पण नाही करायचा आणि मोठा पण नाही, थोडासा भरड भरड करायचा, छान लागते भाजी. नाही का आमच्याकडं थंडी खूप आहे, दिवसभर आता स्वेटर असा अंगातला काढा वाटेना. आंघोळ झाली की नंतर स्वेटर अंगात घालून बसायला खूप थंडी आहे इकडं. ठेचा करून आहे पहा असा भरड भरड करायचा. पहा जाळ मस्त लागलेला आहे चुलीला, आपण चुलीवर बनवणार आहे. कढई मस्त गरम झाली, तेल घालून घेऊ. आणि मंडळी शक्यतो नाही का आपण सोयाबीन तेल वापरतात ना, तर त्यानं काय होईल आपल्याला असं फॅटचं प्रमाण वाढलं शरीरात, आणि त्यांना काय होतं पुढं अटॅकचं याचं प्रमाण आजकाल बघा भरपूर झालेले. तर आम्ही शक्यतो सोयाबीनचं तेल टाळतो. आणि हे पाहिजे सूर्यफुलाचं तेल आहे, तर थोडंसं कमी वापरायचं, पण चांगलं वापरायचं, त्यानं फॅट वाढत नाहीत आपल्या शरीरामध्ये, रक्तामध्ये. तर चला आता कढई मस्त गरम झालेली, थोडंसं तेल घालू. मस्त ठेचा छानपैकी परतून मिळले. तर चला आता मी काय केलं, याच्यातच थोडी हळद घालून घेतलेली भाजीमध्ये. मी ते काय केलेलं तांदूळ कुंदराची आणि मोहरीच्या पानाची भाजी एकत्रित केलेली, कारण दोन्ही पण थोड्या थोड्या होत्या. त्याला म्हणजे दोन्ही पण त्याचं आयुर्वेदिक दोन्ही पण एकत्रित केलेले. आता एवढी कढई भरून दिसते ना, हे पूर्ण अशा परतल्यानंतर इतकीच होती भाजी. मी आता या भाजीमध्ये थोडीशी मुगाची डाळ मुठभर भिजा घातली होती, धुवून ठेवली. आणि मुगाची डाळ न घालता अशीच पण बिना मुगाची डाळ न टाकता पण भाजी एकदम छान होती, पण मी घातली. आमच्यात आवडती मुगाची डाळ अशा मोठ्या भाजीमध्ये, त्यामुळे मी घातली मुगाची डाळ, नाही घातली तरी चालते. यात वरून चवीनुसार मीठ घालायचं. ही भाजी जास्त शिजू द्यायची पण गरज नाही, कारण याच्यात डाळ पण भिजलेली असते आणि भाजी पण अशी पटकन होते. पण याला झाकण पण ठेवायची गरज नाही, कारण याला अंगचं पाणी खूप सुटतं, त्यामुळे लवकरच भाजी शिजते. 5 मिनिटात ही भाजी तयार होते, एकदम झटपट होणारी अशी आयुर्वेदिक भाजी वापरली. आता मी याच्यात काय करणार, थोडंसं शेंगण्याचं मोठं मोठं कूट पण टाकणार आहे. आणि मंडळी नाही का तुम्ही नाही टाकलं तरी चालते. डाळ शेंगदाणे न वापरता नुसती खालीवर जरी केली ना मिठाची तरी एकदम भारी होती भाजी, पण मी आणखीन टेस्ट वाढते छान म्हणून मी थोडीशी डाळ पण टाकली आणि थोडं शेंगदाण्याचं कूट पण टाकलं. तर ह्या भाजीला खूप पाणी सुटलं होतं, आणि जे आमचं पाणी सुटतं ना भाजी त्यातच मुगाची डाळ शेंगदाणे कूट असं वापरून छानपैकी नरम होते. त्या झाकून ठेवायची पण गरज नाही. आता हे 2 मिनिटात भाजी तयार होती मंडळी. तर कसं वाटलं आमचा आयुर्वेदिक मोहरीच्या पानाच्या भाजीचा छोटासा ब्लॉग. तुम्ही पण अशा पद्धतीने थोडीफार मोहरीच्या पानाची भाजी करून पहा, आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. आणि आवडल्यास मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना मंडळी, तर न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मला झाली आपली भाजी तयार आता 1 मिनिटात. आणि ते व्हिडिओ नाही का माझे गुरुचरित्र पारायणाचे दररोज दुपारी 3, 3:30, 4च्या अंदाजे टी लागले, कारण मी सकाळी स्वामी केंद्रात गुरुचरित्र पारायण करत होते ना. तर मग तिथून आल्याच्या नंतर मी लगेच ज्या त्या दिवशीच मी सकाळची व्हिडिओ लगेच दुपारी टाकू लागली पारायणाचे. तर माझा थोडासा व्हिडिओ टाकण्याचा टाईम बदलला होता, कारण व्हिडिओचा टाईम सकाळी 12:30-1 पर्यंत आहे. तर खेड्यामध्ये कसं थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम असतो, तर व्हिडिओ कधी 12:30ला कधी 11:30ला असे येतात, पण 1च्या आत टाकत असते. पण आता गुरुचरित्र पारायणामुळं मी तर नाही
दुपारी व्हिडिओ टाकू लागले होते. तर आता इथून पुढे माझे व्हिडिओ दुपारी 12-12:30च्या अंदाजात येतील. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. तर थोडंसं मी आता 7 दिवस पारायणामध्येच टाईम बदलला होता. तर आता याच्या पुढं सकाळी व्हिडिओ येते 12:30-1च्या अगोदर. तर कशी वाटली आमची मुंगीच्या पानाची भाजी आयुर्वेदिक आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. इथून पुढचे व्हिडिओ तुम्ही सकाळी 11:30 ते 12:30पर्यंत येतील. कारण कधी नेट असते नाही ते थोडासा प्रॉब्लेम होतो. कधी कधी 12:30-1ला पण अपलोड होतो. लवकर अपलोड होत नाहीत व्हिडिओ एखाद्या नीट नसल्याच्यानंतर. तर म्हणजे तुम्ही सगळी समजून घेताल याची मी अपेक्षा करते. चला तर भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला आपली भाजी तयार झाली. आता उतरून घ्यायची. तरी झाली आपली भाजी तयार. कसं वाटलं आमच्या मोहरीच्या पानाच्या भाजीचा छोटासा व्हिडिओ. आवडल्यास मला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अशा पद्धतीने आयुर्वेदिक भाजी करून खा बघा. शरीरातला वात एकदम कमी होतो. म्हणजे वातासाठी भाजी खूप आयुर्वेदिक आहे, लवकर इलाज होतो. तर कसे वाटलं आमचे